आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। शाळेतच झाली निवडणूक आणि ती देखील EVMवर। लोकशाही शिकवण्यासाठी शाळेचा लोकशाही प्रयोग। 30 उमेदवार, 6 मंत्री, मतदान EVMवर। विद्यार्थ्यांची संसद, विद्यार्थ्यांचे सरकार। जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बुद्रुक शाळेचा अनोखा उपक्रम। रा महाजन माध्यमिक विद्यालय हिवरखेडा बुद्रुक विद्यार्थ्यांच्या लोकशाही जाणीवेचा सशक्त आदर्श। जामनेर तालुक्यातील रा महाजन माध्यमिक विद्यालय हिवरखेडा बुद्रुक स्थापना 1991। या ग्रामीण भागातील शाळेत आज पुन्हा एकदा लोकशाही व संविधानिक मूल्यांचा आदर्श घालवून दिला। भारतीय संविधानात नमूद लोकशाही, समता, बंधुता या मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना यावा या हेतूने शाळेत एक आगळीवेगळी विद्यार्थी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली। ही निवडणूक प्रक्रिया केवळ औपचारिक उपक्रम न राहता एक संवेदनशील शिक्षण प्रयोग ठरला आहे। मुख्याध्यापक गोपाल पाटील सर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमामध्ये शाळेने गाव पातळीवरील निवडणुकीच्या सर्व टप्प्यांचे यथार्थ अनुकरण केले। निवडणूक प्रक्रिया कशी राबवली ते आपण थोडक्यात जाणून घेऊ। मंत्रिपदासाठी उमेदवारी अर्ज मागवण्यात आले। एकूण 30 विद्यार्थी उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले। फॉर्म छाननी, प्रचार सभा, आचारसंहिता, जनसंपर्क मोहीम यासारख्या टप्प्यातून ही निवडणूक उभी राहिली। विशेष म्हणजे मतदान प्रक्रिया पूर्णपणे EVM इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर पार पडली, जी विद्यार्थ्यांसाठी एक नवा अनुभव होता। निवडणूक दिवशी निवडणूक अधिकारी, सहाय्यक, मतदान केंद्र, मतदान यांचा आणि शिस्तबद्ध वातावरणात मतदान घेण्यात आले। निकालानंतर शाळेच्या मैदानात जल्लोष करत निवडून आलेल्या 6 विद्यार्थ्यांची घोषणा करण्यात आली। या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात मतदानाचा अधिकार, जबाबदारी, योग्य उमेदवारांची निवड, पारदर्शक प्रक्रिया अशा अनेक मूलभूत गोष्टींचा अनुभव प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना येथे मिळाला। माझे एक मत देश घडवू शकतो या विचारांचे रोपण शाळेने केले आहे, हे विशेष उल्लेखनीय। रा महाजन विद्यालय हिवरखेडा बुद्रुक ही शाळा आज केवळ शैक्षणिक गुणवत्ता नव्हे तर संविधानिक मूल्यांचा आदर्श म्हणूनही समोर आले आहे। जामनेर सारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या मनात लोकशाहीचे बीज रोवणारा हा उपक्रम इतर शाळांसाठी अनुकरणीय ठरेल याची खात्री आहे। शाळेच्या या उपक्रमातून हे अधोरेखित होते की लोकशाही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून ती शिक्षणातूनच घडते। भारतीय संविधानात सांगितलेल्या मूल्यांप्रमाणेच विद्यार्थ्यांमध्ये कर्तव्यनिष्ठ, सजग व विवेकी मतदार तयार होण्यासाठी अशा प्रयोगांची नित्यांत गरज आहे आणि ती गरज हिवरखेडा बुद्रुकच्या शाळेने समर्थपणे पूर्ण केली आहे।
घ्या तुला. जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बुद्रुक येथे आलेलो आहोत. शाळेमध्ये एक मोठा उपक्रम राबवला जात आहे. जसे आपण गावामध्ये पाहतो, पब्लिक इलेक्शनमध्ये जसं इलेक्शन घेतलं जातं, निवडणूक घेतली जाते, त्या निवडणुकीमध्ये उमेदवार असतात, मतदार असतात आणि त्या मतदारांकडून काही कॅन्डिडेट निवडले जातात आणि त्यामार्फत एक वेगळा, जसं आपण विधानसभा राज्यसभेमध्ये कॅन्डिडेट पाठवतो त्या टाईप इथं एक निवडणूक आयोग स्थापन केलेला आहे. आज आपल्यासोबत मुख्याध्यापक आहेत, त्यांना विचारू आपण नेमकी प्रोसिजर कशी राबवली आणि त्यांना या गोष्टीचं कुठून हा विचार आला. नमस्कार सर, आपलं नाव? नमस्कार, मी गोपाल लक्ष्मण पाटील, मुख्याध्यापक, महाजन माध्यमिक विद्यालय हिवरखेडा बुद्रुक, तालुका जामनेर. बरं, आपल्याला हा विचार कोणत्या प्रयत्नातून मिळाला? खरं म्हणजे आपण जगातली सर्वात मोठी लोकशाही आहोत आणि ही लोकशाही अधिक सुदृढ बनवण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना आतापासूनच जर ह्या लोकशाहीचे निवडणुकीचे जर संस्कार समजले, लोकशाहीचा आत्मा म्हणजेच निरपेक्ष निर्भय अशी जी मतदान प्रक्रिया निवडणूक आहे ती असते आणि विद्यार्थ्यांना जर आतापासूनच ही प्रक्रिया समजली तर त्यांना भविष्यात या गोष्टींना खूप चांगल्या प्रकारे सामोरं जाता येईल किंवा त्यांना सुद्धा नेतृत्व करता येईल. म्हणून मागच्या वर्षी माझे सेवानिवृत्त शिक्षक जे होते एस एन मायन सर यांनी हे सुचवलं की सर आपल्याला आपल्या शाळेत सुद्धा असं राबवता येईल का, आणि त्यानुसार मग आम्ही गेल्या वर्षापासून ही प्रक्रिया राबवतो आहोत. आणि अगदी सन्माननीय निवडणूक आयोग जे आहेत ते ज्या प्रकारे प्रक्रिया राबवतात, अगदी EVM मशीन असेल, मॉक पॉल असेल, आचारसंहिता असेल, जे काही आपल्या निवडणूक देशाच्या निवडणूक आयोगाच्या ज्या प्रक्रिया आहेत किंवा ज्या आचारसंहिता आहे त्या परिस्थिती असेल किंवा नियमावली असेल, अगदी त्याचं 100% अनुपालन करून आम्ही ही निवडणूक प्रक्रिया राबवत आहोत. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला जे संस्कार दिलेत घटनेतून, ते संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ही प्रक्रिया राबवत आहोत. किती पदासाठी आज निवडणूक होत आहे? एकूण 6 पद आहेत. 6 पदांसाठी त्यात शालेय मंत्री असेल, महिला संरक्षण मंत्री असेल, शालेय शिस्त मंत्री असेल, आरोग्य व शिस्त मंत्री असेल, वृक्ष संवर्धन मंत्री असेल, अशा वेगवेगळ्या 6 पदांसाठी आज ही निवडणूक आहे. एकूण 36 विद्यार्थ्यांनी नामांकन पत्र दाखल केलेले आहेत. त्या 36 मुलांनी परवा आचारसंहिता संपेपर्यंत प्रत्येक वर्गात जाऊन कदाचित त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे. त्या विद्यार्थ्यांना चिन्हसुद्धा वाटप करण्यात आलेले आहेत आणि त्यांनी त्या चिन्हावर आणि त्याच्या याच्यावर मतदान करायचं आवाहन केलेलं आहे. किती कॅन्डिडेट उभे? एकूण 36 उमेदवार आहेत. काही पदांसाठी 6 आहेत, काही पदांसाठी 4 आहेत, काही पदांसाठी 7 उमेदवार उभे आहेत. त्यात मुलं असतील, मुली असतील. आणि आपण अजून एक वैशिष्ट्यपूर्ण याच्यात अजून एक भार अशी घडली होती की एक जाहीर सभा आयोजित केली. इतर ठिकाणी एका उमेदवाराची किंवा एका पक्षाची एकच जाहीर सभा असते, पण आपण सर्व उमेदवारांना एकत्र जमवलं आणि जाहीर सभा घेतली आणि प्रत्येक उमेदवाराने येऊन मतदारांपुढे, म्हणजे सर्व जे विद्यार्थी असतील, मतदार विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांपुढे त्या उमेदवाराने त्या पदासाठी तो काय करणार आहे, काय गोष्टी करणार आहेत या बाबतीत त्याने भूमिका मांडली आणि तशी आपण ही प्रक्रिया राबवली होती. बरं, आता निवडणूक आता सुरुवात झालेली आहे का? जस्ट आता 1 मिनिटापूर्वीच निवडणूक मतदानाची वेळ झालेली होती आणि आपण फक्त थोडंसं एक तांत्रिकमुळे 2 मिनिटं लेट केलं. आता एक मॉक पॉल आपण आता घेतोय. जसं आहे की जेवढे उमेदवार असतील किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी असतील त्या उमेदवारांसमोर किंवा उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मॉक पॉल होतो की EVM मशीन बरोबर आहे की नाही आहे. तर तसं आता ही प्रक्रिया सुरू होणार आहे. उमेदवारांना आपण इथे बसवलेलं आहे. जेवढेही उमेदवार आहेत ते सर्व उमेदवार आता इथे आहेत आणि ह्या उमेदवारांच्या समक्ष आता हे मॉक पॉल होईल की EVM मशीन करेक्ट आहे की नाही आहे. त्याची खात्री केल्यानंतर प्रक्रिया होईल. उमेदवारांना तुम्हाला चेक करायचं आहे. तू घे.
तू कर नाही टोटलचं दाखवलंच नाही. परत एकदा तुझं एक करून दाखव. बरं तुला लक्ष ठेवायचं ते तू कशावर केलं त्याच्यानंतर सर आपण क्लोज केलं. नंतर आपण इथे बघू शकतो रिझल्ट. स्वरा भगवान पाटील 1 वोट, अंकित सुनील नरसाळे 1 वोट, जान्हवी गजानन काळे 0 वोट. तर आपण बघितलं निवडणूक वेळेस ज्यावेळेस EVM मशीन चेक केल्या जाते उमेदवारांच्या हस्ते, तसे EVM मशीन इथं चेक करण्यात आलेली आहे. आणि उमेदवारांनी बघितलं की त्यांनी जे वोटिंग टाकले ते वोटिंग त्यांना मिळालेलं आहे. त्याच्यामुळे याच्यात पारदर्शकता देखील इथे सरांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता आपण बघू की निवडणूक कशी होते. आपल्यासोबत निवडणूक अधिकारी आहेत. मॅडम आज निवडणूक आहे, काय सांगाल निवडणुकीविषयी किंवा आपण उमेदवारांना काय काय नियमावली केली? दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षीसुद्धा निवडणूक शालेय निवडणूक प्रक्रिया आपण राबवत आहे. त्यामध्ये एकूण 5वी ते 10वीमध्ये एकूण उमेदवार 34 आहे. त्याचप्रमाणे आम्ही 6 मंत्रीपद निवडलेले आहे. शाळा मंत्री, शिक्षण मंत्री, क्रीडा मंत्री, पर्यावरण मंत्री, आरोग्य व शिस्त स्वच्छता मंत्री, महिला सुरक्षा मंत्री, अशा प्रकारे 6 मंत्रिपदामध्ये आम्ही निवडणूक घेत आहोत. बरं, दुसरा विषय मॅडम, राज्यसभा या लोकसभा आपण निवडणूक आयोगासार करतोच आहे. त्याच्यामध्ये एक मुख्य पद असतं, मुख्यमंत्रीपद. तर आपल्या शाळेने सुद्धा असं काही एखादी पद ठेवलेलं आहे का या सर्व याच्यावर? तसं आम्ही ठेवलेलं नाही. त्या मंत्रिपदामध्येच आम्ही शाळा मंत्रिपदसुद्धा घेतलेलं आहे. थोड्या वेळात चालू होईल का? हो, मतदान प्रक्रिया आता थोड्या वेळात सुरू होईल. पण बघू शकतो मतदार हे लाईनीत उभे 6 पदांसाठी उमेदवारी इथं घोषित करण्यात आलेली आहे. संपूर्ण शाळा इथं आपला कॅन्डिडेट निवडणार आहे. काय वाटतं आज मतदान करणार आहे? मतदान करणार आहे, पसंतीच्या उमेदवाराला करणार आहे. काय वाटतं बेटा, काय मतदानाला आली, मतदान करते आज?